पुढची बातमी बघूया। पती पत्नीच्या भांडणात आता वाल्मिक कराड व्हिलन असल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केलेला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पती धनंजय मुंडेंसमोर वाल्मिक कराडने आपल्याला मारहाण केल्याचा धक्कादायक आरोप करुणा मुंडेंनी केल्यामुळे खळबळ उडालेली आहे। करुणा मुंडेंनी काय नेमका आरोप केलाय आपण बघूया। बीड सारख्या जेलमध्ये मला 16 दिवस ठेवला गेला आणि कलेक्टर ऑफिसमध्ये 1-2 कोडीचा गुंडा आज जो जेलमध्ये आहे 2 कोडीचा गुंडा ते माझ्यासोबत मारहाण करताय, बायकोसोबत मंत्रीची बायकोसोबत मारहाण करताय, मेरे गाल पे मारता है, वो मुझे गाल पे छूता है, मुझे गलत जगह पे छूता है। और ये महाराष्ट्र में कोई कुछ नहीं करता है, कोई सीएम कुछ नहीं करता है। धनंजय मुंडे स्वतः होते तिकडे, पोलीस वाले होते, सगळ्यांच्या समोर माझ्यासोबत मारहाण केली आहे कलेक्टरची केबिन मध्ये। हा, आणि जे हे होता वाल्मिक कराडनी ज्या वेळे मला मारला होता, कलेक्टरला मी निवेदन दिला, देवेंद्र फडणवीस साहेबांना मी निवेदन दिला आणि जे डीजी कडे पण निवेदन दिला की माझा फक्त सीसीटीव्ही फुटेज द्या, तुम्ही मला न्याय नहीं पाहिजे, फक्त सीसीटीव्ही फुटेज द्या। कंप्लेंट लेगा कौन? कंप्लेंट हाँ, मैंने डीजी को दी थी, अपने देवेंद्र फडणवीस जी को दी है, सब मेरे पास है, चाहिए तो मैं मीडिया को दे सकती हूँ। पुलिस कंप्लेंट भी की थी ना, कंप्लेंट कौन लेता है, कौन लेगा कंप्लेंट? प्रकरण राज्यामध्ये होत आहेत, त्याच्यामध्ये वाल्मिक कराड यांचं नाव सुद्धा पुढे आलेलं आहे। वाल्मिक कराड हे त्यांचे खूप जवळचे होते असं जे सातत्याने तुम्ही पण ते अनुभवलंय का? आपने ये अनुभव किया कि वाल्मिक कराड उनके काफी करीबी थे? परछाई है वो, परछाई, जबड़ के नहीं, परछाई। और भी बहुत लोग हैं पर मैं अभी नाम नहीं लूंगी उनका। तर करुणा मुंडेंचे वाल्मिक कराडावरती गंभीर आरोप बघायला मिळत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण केल्याचा आरोप आहे। करुणा मुंडे प्रकरणात कराडवरती गुन्हा का दाखल होत नाहीये? करुणा मुंडेंच्या आरोपांमुळे आता कराड अडचणीत सापडलेला आहे। तर आपण बघतोय करुणा मुंडे प्रकरणात कराडवरती गुन्हा का दाखल केलेला नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। तर वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेली आहे। कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे। अशोक मोहितेच्या मारहाण प्रकरणातील आरोपी कर्नाटकमध्ये पकडलेले आहेत, ते कृष्णाचे मित्र आहेत, त्यामुळे आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाहीये, त्यांच्यावरती कठोर कारवाई करा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे। मी आका आणि त्याचे सर्व सहकारी यांची नार्को टेस्ट करायची सांगितलेली आहे। दुसरं असं आहे की 2 महिने झालं तरी कृष्णा आंधळे अजून फरार आहे आणि अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते कर्नाटकमध्ये पकडलेले आहेत आणि ते कृष्णा आंधळेचे मित्र आहेत। म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही।